नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल तुपे, मॅथ्स बाय तुपे सर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण चलाची किंमत काढणे यातलं मी तिसऱ्या टाईपचा व्हिडिओ घेऊन आलोय. आतापर्यंत पाठीमागे मी दोन प्रकारचे व्हिडिओ घेऊन आलतो. आता आपण हा तिसरा व्हिडिओ घेऊन आलोय, ज्याचं नाव आहे काय माहिती आहे का? कंसात गुणून आणि तिरकस गुणाकार करून आपल्याला चलाची किंमत काढायची. त्याच्या अगोदर मला एक गोष्ट मला सांगायची आहे की आपण गेले 2 महिन्यापासून यूट्यूबवरती व्हिडिओ पाठवतोय. एक प्रकरण घेतोय, एक टॉपिक घेतोय आणि व्हिडिओ तुमच्याबरोबर मी शेअर करतोय. बऱ्याच जणांची मागणी अशी होती की सर तुमचे व्हिडिओ आम्हाला समजतायत, तुम्ही शिकवलेलं मला समजतंय, तर तुम्ही लवकरात लवकर ॲप घेऊन या. तर सर्वांची मागणी मी मान्य करून येत्या 26 तारखेला महाशिवरात्रीच्या दिवशी आपण मॅथ्स बाय तुपे सर नावाचं एक ॲप घेऊन आलेलो आहे. त्या ॲपमध्ये आपल्याला बेसिकपासून टफ लेवलपर्यंत सगळेच्या सगळे प्रकरणं तुम्हाला बघायला मिळणार आहेत. आणि या ॲपमध्ये काय काय आहे याचा व्हिडिओ तुम्हाला मी 1-2 दिवसामध्ये शेअर करतोय. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील की नेमक्या याच्यात काय आहे. फक्त एक गोष्ट मी सांगून जाईन तुम्हाला की हे ॲप म्हणजे तुमचा भरतीचा आत्मा आहे. तुम्ही कुठलंच दुसरं ॲप घेऊ नका. तुम्ही दुसरं कोणतंच पुस्तक वापरू नका. 2008 सालापासून 2023 सालापर्यंतच्या जेवढ्या प्रश्नपत्रिका आहेत ह्या सगळ्यांचा सार एकत्र करून ते आपण बॅच बनवलेले आहे. अगदी बेसिकपासून महाराष्ट्रामध्ये कुठलीच ॲप असं नाही की जिथं तुम्हाला फक्त बेसिकचे 40 व्हिडिओ आहेत. फक्त बेसिकचे 40 व्हिडिओ आहेत आणि त्यानंतर रेग्युलर बॅच गणित आणि बुद्धिमत्ता असेल, भूमिती असेल, बैजिक राशी असेल, याचे मन 150 प्लस पण म्हणजे जवळजवळ 200 प्लसचे व्हिडिओ तुम्हाला असणार आहेत. इतकं जबरदस्त मोठे ॲप आहे की तुम्हाला फक्त ते ॲप तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. हे पोहोचण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे शेअर करा, कारण भरती जवळ आलेली आहे. लवकरात लवकर तुमचं हे ॲप बघून झालं पाहिजे आणि त्याची तुम्हाला रिव्हिजन फास्ट ट्रॅक बॅच तुम्हाला करता आली पाहिजे. याच्यासाठी काय जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी 26 तारखेपासून ॲप घ्या. आणि तुम्हाला एक शब्द मी सांगून जातो, तुमचा एक ना एक रुपया हा सत्कार मी लागणार आहे. एका सुद्धा व्यक्तीला तुम्ही असं म्हणणार नाही की मी बॅच घेऊन चुकलो या, की मी सरांची बॅच घेतली आणि माझं खूप वाईट झालं. एकही विद्यार्थी असं तुम्हाला सापडणार नाही. इतकं मस्त ॲप आपण तुमच्यासाठी घेऊन आले. तर हे ॲप कुणाला उपयोगाचं आहे? तर सरळ सेवे करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला, अगदी ज्याला स्पर्धा म्हणजे सुरुवात करायची आहे, म्हणजे 5वी स्कॉलरशिप असू द्या, त्यानंतर 8वी स्कॉलरशिप असू द्या, हे तर शालेय पातळीत आहेच आहेत, पण पोलीस भरतीसाठी खास आपण घेऊन आलोय. त्यानंतर सरळ सेवेमधल्या बाकी इतर परीक्षा, अगदी MPSC सारख्या कंबाईन सारख्या जे पेपर आहेत त्यांना सुद्धा याची गरज आहे, ह्या बॅचची गरज आहे. आता पाठीमागे कंबाईनचे पेपर झाले, 20 प्रश्नापैकी 15 ते 16 प्रश्न हे आपल्या बॅचपैकी होते, आपल्या बॅच रिलेटेड होते. त्यामुळे हे ॲप आहे ना, ओव्हरऑल मी सगळ्यासाठी बनवले. अगदी सेंट्रलची एक्झाम असू द्या, IBPSC एक्झाम असू द्या, या सगळ्यांसाठी ओरिएंटेड असणारी बॅच आपण घेऊन आले. तर जास्तीत जास्त विद्यार्थी हे पोचवा आणि हे ॲप घेऊन आपलं वर्दी मिळवण्याचं, शासकीय सेवेमध्ये जाण्याचं स्वप्न पूर्ण करा. चला तर बाळांनो, कंसात गुणून आणि तिरकस गुणाकार करून मला चलाची किंमत काढायची आहे. चल म्हणजे काय सगळं माहिती आहे, अक्षर. चला तर मग आता अक्षराची किंमत काढायची आहे. या इकडं. याच्या अगोदर पाठीमागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण काय शिकलोय ते ओझर तुम्हाला सांगतो आणि आपण पुढे जाऊ. मग मला सांगा, m+7 बरोबर 10 आहे. कळलं का? आता मी प्रकरण घेतलेलं 2 व्हिडिओ पाठीमाग आहेत बरं का, ते तुम्ही जाऊन बघा. डायरेक्ट हा व्हिडिओ बघू नका. तर मला चलाची किंमत काढायची आहे, म्हणजे कोणाची किंमत काढायची आहे? एमची. नको कोण आहे मग इथं? ज्याची किंमत काढायची ना त्याला बरोबर चिन्हाच्या एका बाजूला ठेवतात आणि अंकांना दुसऱ्या बाजूला पाठवतात. मग कोण अंक आहे इथं? 7. मग हा 7 अधिकचा काय होईल बांधनो? वजा ना, अधिकचा वजा होईल. मग तुम्हीच सांगा इथं काय उरला? यम बरोबर अधिक 7चा वजा 7 झाला म्हणजे किती? 10 7 गेले 3. संपलं उत्तर. शिकलो की आपण हे. अजून एक बघा, समजा 3y बरोबर 21 आहे. सांगा बरं मला, y ची किंमत काढायची ना. आता y ची जर किंमत काढायची असेल तर तुम्हाला इथं नको कोण आहे? इथं तुम्हाला नको कोण आहे? इथं नको 3 आहे. मग 3 इथं असताना गुणाकाराचा आहे, तर गुणाकाराचा पलीकडे जाऊन भागिले होणार. सांग बरं इथं काय राहिला? y बरोबर 21/3 म्हणा की पाडा मग. 3 7 21 शिकलोय आपण हे पण शिकलोय बघा. m-8 बरोबर 3 आहे. m ची किंमत काढायची ना, नको कोण आहे इथं? 8. 8 वाजाचा काय होईल? अधिक, म्हणजे m बरोबर 3 + 8. नक्की झाला 3 आणि 8 11.
आता हे पण शिकलोय बघा बरं. 2y वजा 7 बरोबर 5 शिकलोय का नाही सांगा बरं. आता तुम्हाला किंमत कोणाची काढायची या वायची, पण नको कोण कोण आहे, तर नको तुम्हाला 2 पण आहे 7 पण आहे. एकदम दोघं नाही पाठवायची. अगोदर सुट्टा पाठवायचा. सुट्टा म्हणजे कोण आहे 7 ना. मग अगोदर 7 जर पलीकडे गेला तर वजा 7चा काय होईल अधिक 7. अगदी बरोबर आहे. 2y बरोबर 5 अधिक 7 झाला बरोबर का. वजा 7 अधिक 7. मग तुम्हीच सांगा बरं. 2y बरोबर 7 आणि 5 किती 12. ठरलं की आता मग वायची जर किंमत काढायची असेल तर 2 इथं गुणाकारात आहे, गुणाकाराचा भागिले होणार 6 उत्तर आलं. याच्यावरच आधारित असणारी उदाहरणं आपल्याला शिकायची आहेत. मी आज फक्त 2 प्रकार शिकवणार आहे. पहिले 2 प्रकार झाले बरं का. हे 2 प्रकार 4 झाले का. अजून 2 प्रकार पुढच्या व्हिडिओमध्ये येतील, म्हणजे चलाची किंमत करण्याचं प्रकरण संपून जाईल. ओके चल घे. कंसात गुणून एखादा कंस दिलाय आणि कंसाच्या बाहेर जर अंक असेल का नाही तर त्या अंकाने काय करायचं माहिती आहे का, आतमध्ये गुणायचं. कुठे गुणायचं आतमध्ये. बघ बर गुणून बघा. 3 ने दोघाला गुणा. 3 2 काय 6 जे चिन्ह आहे ते अधिक आणि 3 ने 1ला पण गुणायचं कारण 3 दोघांचं आहे ना. 3 1 3 आणि 52 बरोबर किती आहे 13. तुम्हीच सांगा आता शिकवले मी आता कुणाची किंमत काढायची बाळांनो एमची. नको कोण कोण आहे तुम्हाला 6 पण आणि 3 पण, पण अगोदर सुट्टा पलीकडे पाठवायचा. मग तुम्हीच सांगा बरं इथं उरला कोण 6 बरोबर. मग अधिक 3चा वजा 3 झाला का नाही. मग सांग बरं वजा 3 झाला म्हणजे 13तनं 3 गेले किती 6. अगदी बरोबर आहे. आणि शेवटचं उत्तर एमची किंमत काढण्यासाठी 6 गुणाकारात आहे. गुणाकाराचा भागिले होईल पलीकडे गेल्यावर. करा भागिले त्याला. भागिले झालं ना. आणि आता मात्र हे उत्तर नाही कारण त्या दोघाला कुणीतरी मध्यस्थी लागतोय ना. दोघाला भाग जातोय का नाही लावा की भाग. मग 2 6 2 5 10 संपलं उत्तर. किती रे 503 आले का ना बघा बघ. कळलं का. हे चल दुसरे बघा आता कसं आहे. सेम आता सारखं कंसात गुणून तर कंसाला बाहेर कोणतरी आलाय का नाही त्याने आतमध्ये गुणायचे. गुणा की आतमध्ये 2x ला गुणलं 2x वजा 2 8 16. अगदी बरोबर आहे. आणि बरोबर याला गुणायचं नाही बरं का. तो एकटा आहे बरोबर चिन्हाच्या पुढचा त्याला नाही गुणायचं. तो वजा 4 तासात. तुम्हीच सांगा आता पलीकड कोण जाईल रे. 2 जाईल का अगोदर 16 जाईल. बरोबर आहे. सुट्टा सुट्टा कोण आहे 16 ना. 16 जर पलीकडे गेला तर तो वजा 16चा काय होईल अधिक 16 होईल का नाही. बघ बरं असं होतंय का. 2x बरोबर मग कुणाच्या घरी चाललाय 16 वजा 4च्या त्याला अगोदर लिहायचा त्याच्या घरी चाललोय त्याला आणि नंतर वजाचा अधिक झाला. एक पारी मुद्दाम वाढवतोय मी समजून सांगण्यासाठी. चला सांगा मग 2x बरोबर 16 आणि 4ची बेरीज ना. 16 आणि 4 20 ना. नाही त्यांची बेरीज होणार नाही कारण का दोघांची चिन्ह वेगळे आहेत का नाही. वेगळी जर चिन्ह असतील का नाही तर दोघांची बाजूने वजाबाकी करतात. वेगळी चिन्ह असल्यावर तुम्हीच सांगा बरं 16 4 गेले किती 12. चिन्ह मोठ्या अंकाचं ठीक आहे ना देते ना मोठ्या अंकाचं. मग कोण मोठा अंक याच्यापैकी 16 त्याचं अधिकचं चिन्ह आहे. संपलं. शेवटची पायरी x बरोबर 2 गुणाकाराचा काय झाला भागिले बेसख 12. संपलं उत्तर. हे फक्त महत्वाचं बरं का. दोघांची चिन्ह जर वेगळे आली तर वजाबाकी करतात. ओके त्या पुढचं एक अजून बघा आता काय दिले बाजून. हा आता काय झालं माहिती आहे का दोन्ही बाजूला कंस आले ते येऊ दे आले तरी शनी ह्याला गुणा आणि त्यांनी त्याला गुणा. गुणाबळ चला 5 ने आत गुणा 5 दुने काय 5 दुने काय 10. बघा 10y अधिक 5 त्रिक 15. हे झालं इकडचं. तिकडं काय 2 त्रिक 6y वजा 2 1 कुणाला नाही कळलं सांगा. माहिती आहे का आता याच्यानंतरची पायरी दोन्ही बाजूला अक्षर आलेत बघा. अक्षर दोन्ही बाजूला आलेत बघा आणि अंक पण दोन्ही बाजूला आलेत. तर नियम काय सांगतो माहिती आहे का अक्षर अक्षर एका बाजूला
अंक अंक एका बाजूला. काय म्हटलं मी? अक्षर अक्षर एका बाजूला, अंक अंक एका बाजूला. घ्या बरं अक्षर एका बाजूला. हा जर याच्याकडे आला तर अधिकचा काय होईल? वजा. असा होईल का बघा? 10y वजा 6y आलं का नाही एका बाजूला? वजा का झाला? अधिक आहे. तसाच सेम बाळांनो काय करायचं माहितीये का? अंक अंक एका बाजूला. मग तुम्हीच सांगा इकडचा अंक कोण आहे? -2 आणि इकडचा काय आहे? 15. पण तो अधिकचा काय झाला? -15. कुठं नाही कळलं सांगा? ठरलं आता. 10 6 जातात ना. 10 6 गेले किती? 4y. बरोबर ना? बरोबर. तुम्हीच सांगा आता. दोन्हीला वजा चिन्ह आल्यावर आपण लय वेळा झाले बरं का बा आपले. वजा चिन्ह आल्यावर वजाच राहतं आणि 15 2 काय? 17. संपले उत्तर. मग आता y बरोबर गुणाकाराचा भागिले झाला 17/4. भाग काय जात नाही. हेच तुमचं उत्तर. -17/4. संपलं. दोन्हीकडे आलते ना. एका बाजूला अक्षर घेतात, एका बाजूला अंक टाकतात. ओके. आता मात्र अजून मजा झाली बरं का बाळांनो. काय झाले सांगा? हे थांब रे. काय झाले बघा आता. आतापर्यंत तुम्हाला हा 5 नसायचा बघा. हे बघा. हा नसायचा. फक्त 3च होता ना. मग तुम्ही काय करायचा? 3 ने आत गुणायचा का नाही? तसंच करायचं. 3 ने आत गुणायचं. पण जो छेद आहे का तो छेद याचा नसतो, तो छेद पलीकडे जातो. तुम्ही सांगा इथं छेद आहे म्हणजे तो कसा आहे माहिती आहे का? भागिले आहे. छेद भागिलेचा पलीकडे जाऊन काय होणार आहे? गुणले. कळलं का आता मी काय म्हणलं ते? फक्त वरच्यानेच वरच्याला गुणायचे, यानेच आतमध्ये गुणायचे आणि खालच्याने पलीकडच्याला जाऊन गुणायचे. चला तर मग आता सोडू आपण. नेमकं काय म्हणायचं ते बघू आपण. या 3नेच फक्त आत गुणायचे. गुणाबर 3x अधिक 3x अधिक 3 5 काय? 15. आणि बरोबर हा 5 छेदवाला आहे तो पलीकडे जाणार आहे. जाऊ द्या पलीकडे आणि करा गुणाकार. इथं जाऊन 9 5 काय? 45. कुठे नाही कळलं सांगा? आणि सोडवा की आता. मग काय झालं बघा? अधिक 15चा काय झाला? वजा 15 झाला. बरोबर. 3x बरोबर. मग तुम्हीच सांगा बरं. 15 वजा झाला. मग 45 मधनं 15 गेले किती? 30. आणि संपलं. x बरोबर गुणाकाराचा भागिले. भागिले करा मग. 3 10 30. संपलं उत्तर. कोणाला नाही कळलं सांगा? फक्त महत्वाचं काय माहिती आहे का? वरच्याने वरच गुणायचं. जो खाली आहे त्याला कुठे पाठवायचा? पलीकडे. संपलं नियम. ओके. पुढचं. हा आत्ताच म्हटलं होतं ना मी. काय झालं बघा? यम अधिक 8 वर आहे आणि खाली कोण आहे? 9. ऐका ना, त्याला 2 पर्याय आहेत. 9 इथं कसं आहे? भागिले. भागिलेचा काय होईल? गुणले होईल का नाही? तरी पण वेगळा नियम सांगतोय. जर ओके माझ्याकडे बघा बरं का, असे 2 स्तंभ आहेत म्हणजे 2 उभं कॉलम आहेत आणि मध्ये जर बरोबर चिन्ह आले का नाही तर तिरकस गुणाकार करतात. कधी? असे 2 कॉलम आणि मध्ये बरोबर चिन्ह आलं तर तिरकस गुणाकार करायचा. मग तुम्हीच सांगा आता. मी याच्या खाली एक घेतो बघा. बघा बरं असे 2 कॉलम आहेत का नाही आणि मध्ये बरोबर चिन्ह आहे का नाही सांगा? आहे का नाही? मग यांचा काय करायचा? तिरकस गुणाकार. बघा बरं करता का नाही तुम्ही आता? काय याच्या खाली एक घेतला तर तिरकस करताना एकाने मला सांगा याला गुणायचं. एकाने गुणल्यावर तेच येईल का नाही रे? एकने का गुणता येतं का? यम अधिक 8 आणि बरोबर 9 त्रिक 27. आहे का नाही? सोपं सांगा बरं. आणि करा की मग आता. अधिक 8चा काय झाला पलीकडे जाऊन? वजा. मग तुम्हीच सांगा 27 मधनं 8 गेले किती रे? 19. संपलं उत्तर. फक्त माहित झालं पाहिजे नेमकं मला काय करायचं त्या. ओके. चला पुढचं एक बघा आता. हा मी आत्ताच तुम्हाला काय म्हणलं होतं? 2 स्तंभ आणि मध्ये बरोबर चिन्ह आलं की तिरकस गुणाकार. बघा बरं आता आलंय का नाही? दोन्हीकडे 2 स्तंभ आणि मग करा तिरकस गुणाकार. आता 3 ने पुढे गेला. पण 3 ने गुणताना एकाला गुणायचं का दोघाला गुणायचं रे? दोघाला गुणा लागलं की नाही? गुणा बरं दोघाला 3 ने. चला गुणा 3 ने. 3x अधिक 3 चोक 12. कुठं नाही कळलं? आणि बरोबर हे काय असं पण
बे एक बे. ठरलंय का नाही? आपलं काय आता सांगितलंय, एकची किंमत काढण्यासाठी अगोदर कोण पलीकडे पाठवायचा? सुट्टा. सुट्टा म्हणजे कोण आहे? 12. अधिक 12चा काय होईल? -12. चला, 3x बरोबर कुणाच्या घरी चाललाय? दोनाच्या ना. 2 वजा 12. ए पोरांनो इकडे बघा. म्हणजे 3x बरोबर, खरं सांगा रे, 2तनं 12 जातं का रे? जातं होय. नाही जात ना, म्हणून वजा चिन्ह द्यायचं आणि 12तनं 2 घालवायचा. कळलं का? जात नसेल तर वजा चिन्ह द्यायचं आणि मग घालवायचं. आणि शेवटची पायरी, एक्स बरोबर 3 पलीकडे जाऊन काय झाला? भागिले. बरोबर आहे की? पण तुम्हीच सांगा, 3ने भाग जाईल का 10ला? हेच उत्तर तुमचं. संपलं. कळला का? तिरकस गुणाकारचा प्रकार. हे एक पायरी आली का नाही, पुढचं तुम्हाला आलं पाहिजे. ज्याने माझं 2 व्हिडिओ पहिले बघितलं तर या, त्याला हे जास्त पटवून द्यायची गरज नाही. त्यामुळे ते व्हिडिओ अजून पण बघा सांगतोय, नवीन जे कोण व्हिडिओ बघतात त्यांनी. हे जरा शेअर करा, कमेंट करा, लाईक करा. बरेच जण नुसतं बघण्याचं काम करतायत. तेवढं तरी काम करा. काय लागतं त्याला लाईक करायला, शेअर करायला? जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. हे सबस्क्राईब करा. चला या. आलं बघा, मी आता म्हटल्याप्रमाणे मधी बरोबरचे चिन्ह आले का बघा बरं. आणि करा मग. आता तिरकस गुणाकार करताना बघा, कुणी कुणाला गुणणार आहे सांगा आता तुम्ही. 4ने एकाला गुणायचं का दोघाला? दोघाला गुणा मग. 4 दुने 8m वजा 4 एक 4. मिटलं याच. मिटलं ना. आता तिकडे या. 3 गुणिले m 3m अधिक 3 दुने काय? 6. मगाशी सांगितलंय तुम्हाला आता मी, की दोन्ही बाजूला जर अक्षर आली तर त्यांना एका बाजूला घ्यायचं. आलेत का दोन्ही बाजूला? ह्या मोठ्याकड आणा त्याला 8 कड. बघा बरं असं होईल का? 8m वजा 3m. वजा का झाला सांगा? अधिक आहे. बरोबर. 6 पहिला आणि हा वजाचा अधिक झाला. तर अंक एका बाजूला न्यायचेत ना. सोडवा. 8तनं 3 गेले काय? 5m बरोबर 10. संपले की रे मग. m बरोबर गुणाकारात आहे ना, गुणाकारचा काय झाला? भागिले. 5 दुने 10. संपलं. आलं उत्तर. ओके, टाटा बाय बाय. आलं बघा, अजून आलं. मी आता म्हटल्याप्रमाणे मधी बरोबर चिन्ह आलं आणि 2 स्तंभ आले की तिरकस गुणाकार. आता मी याच्या खाली गुपित एक घेतो ना. घेतल्या का गुपित एक? आणि करा बरं तिरकस गुणाकार. तुम्हीच सांगा, 1ने ह्या दोघाला गुणल्यावर काय येईल? तेच येणार आहे. काय मग? x वर्ग अधिक 16 बरोबर 8 चोक 32. कुठं नाही कळलं? थोडं की आता मग अक्षराची किंमत काढायची या. मग हा 16 अधिकचा काय झाला? वजा. मग पलीकडे जाऊन तो वजा झालाय. कसा? इथं उरला ना x वर्ग. बरोबर. तुम्हीच सांगा बरं, 16 वजा झाला, 32 मधनं 16 गेले किती? 16च की. संपलं ना उत्तर तुमचं? खरं सांगा, संपलं ना? नाही. तर उत्तर हे x आलेलं नाही, x वर्गाचं आलंय. वर्गाचं आलंय ना, मला हा वर्ग काढून टाकायचा आहे आणि फक्त x घ्यायचा आहे. ऐका नियम काय सांगतो. एखाद्याचा वर्ग काढून टाकण्यासाठी दुसऱ्या बाजूचं वर्गमूळ घेतात. काय कळलं? वर्ग काढून टाकण्यासाठी वर्गमूळ घेतात. उत्तर किती आलं? 4. संपलं. पटवून देऊ का जरा? इकडे बघा. m चा वर्ग बरोबर 25 आहे. तर मला फक्त m चं उत्तर काढायचं आहे. m चं उत्तर काढण्यासाठी म्हणजे काय? याचा वर्ग काढण्यासाठी याचं वर्गमूळ घ्यायचं. आपण करतोय बाळांनो. नंतर आपल्याला वर्ग वर्गमूळच्या प्रकारामध्ये सगळं काय शिकायचं या. आपली जी काही ॲप येणार आहे त्या ॲपमध्ये हे प्रकरण जवळजवळ 6 दिवसाचं आहे. वर्ग आणि वर्गमूळाचा. हे काही एका दिवसात मी संपवणार नाही. चला ओके. या पुढं. 1 मिनिटं बाळांनो, राष्ट्रगीत चालू झाले.
तर बाळांनो मला एक सांगा, अगदी आत्ताच्या सारखं आहे, फक्त काय केलं माहिती आहे का, बरोबर चिन्ह तिकडे दिले या. मग मला एक सांगा रे, आपण हे शिकलोय का नाही सांगा बरं. समजा m-3 बरोबर 8 आहे. तर आपण असं करतो का नाही रे, -3चा पलीकडे जाऊन काय होतो, +3. म्हणजे असं होईल का रे, m बरोबर 8 + 3 आहे की नाही. मग तसंच मला सांगा, इकडचा पलीकडे जातोय का नाही, तर एक काम करा बरं, हा वजावाला आहे का नाही, अख्खाच्या अख्खा मला सांगा, मी बरोबर चिन्हाच्या पलीकडे पाठवला, तर तो वजाचा काय होईल, अधिक होईल का नाही. आणि शून्य तर विरून जातो म्हणतोय ना, शून्याची काहीच किंमत नाही. म्हणजे हा पलीकडे जाऊन काय होणार आहे, हा असा अधिक होणार आहे. मी एक पारी कमी करतो, हो का. हा पलीकडे गेल्यावरती इथं तुमचं बरोबरचं चिन्ह येईल बघा, इथं, आणि हे निघून जाईल बघा बरं. आलं का मध्ये बरोबर चिन्ह बघा बरं. आणि बरोबर चिन्ह आले आपण काय करतोय, तिरकस का करतो का नाही. कळलं का मी काय म्हणतोय ते. करा मग आता. 8×2 = 16 अधिक 8×1 = 8 बरोबर 6×3 = 18 अधिक काय रे, 6×1 = 6. कुठं नाही कळलं सांगा. आता एक सांगा, दोन्ही बाजूला अक्षराला ते का नाही, दोन्ही बाजूला मग ती एका बाजूला घ्यावी लागतं का नाही. आता एक काम करा, मोठा अंक इकडे आहे का नाही, जाऊ द्या यालाच तिकडं, आणि तिकडचं अलीकडे येऊ द्या, चालतंय ना असं पण. इकडं कोण आहे सांगा, 8 अधिक 6 काय झाला, -6 असंच ना. बरोबर कुणाकडे चाललाय, 18mच्या घरी. हिथं कसं आहे, अधिक झाला वजा. तुम्हीच सांगा, 8 6 गेले 2 बरोबर, 18 16 गेले 2m. ठरलंय ना. मग आता ची किंमत काढण्यासाठी 2 इकडे येऊन काय झाला, भागिले. मग 2 ने 2 ला भागलं काय, 1. संपलं. चं उत्तर 1 आलं. संपलं की बाळांनो. हे उदाहरण 2 वेळा तरी आतापर्यंत आले बरं का तुम्हाला. ओके, तर बाळांनो हे उदाहरण आपण बघितलंय. आणि एक शेवटचं उदाहरण बघू आपण. अक्षरच आलाय बघा, आणि म्हणलंय मी 2 उभं स्तंभ, तिरकस गुणाकार करायचा. तुम्हीच सांगा आता, तिरकस गुणाकार करताना यम ने यम ला गुणा, काय यम ने यम ला गुणल्या, यम ने यम ला गुणायचं म्हणजे 2 वेळा ना, म्हणून m². म्हणून काय बाळांनो, m². तुम्हीच सांगा आता मग. आणि मग या दोघाचा गुणाकार एका बाजूला करा की, 27 ला 3 ने गुणा, 81 आला का बघा. मी आत्ताच काय म्हणलं तरी, एखाद्याचा वर्ग काढून टाकायचा आहे ना, हे काय वर्ग काढून टाकण्यासाठी याचं काय घेतात, वर्गमूळ. किती, 9. संपलं. कुठं नाही कळलं बाळांनो सांगा. अशा प्रकारे बाळांनो काय बघितलं आपण आज, चलाची किंमत काढण्याचं 2 प्रकार पाहिले. कुठलं कुठलं 2 प्रकार, कंसामध्ये गुणून हा एक पाहिला, आणि दुसरा तिरकस गुणाकार करून. आता तुम्हाला पुढे नंतर एखादा व्हिडिओ पाठवीन, त्याच्यामध्ये तुम्हाला मी लसावी काढूनची पद्धत शिकवणार आहे. ते अतिशय महत्वाचे आहे. कुठली, लसावी काढूनची पद्धत. ओके बाळांनो, आजच्या पुरतं एवढंच. उद्या आपण नंतर दुसरा एखादा व्हिडिओ घेऊन येणारच आहे. आपण त्याच्या अगोदर तुम्हाला एक सांगायचंय की मगाशी मी तुम्हाला म्हटलोय की आपलं ॲप येतं या 26 तारखेला, आता येणाऱ्या 26 तारखेला. तर सगळ्यांनी ते ॲप घ्या. जे जे व्हिडिओ बघतात की नाही, तुम्ही जर भरती देत असाल तर तुम्हाला भरती करण्यासाठी गणित बुद्धिमत्ताच्या 50 मार्कासाठी काहीतरी अभ्यास करायचा ना, तुम्ही माझ्यासोबत राहा. तुम्हाला तुमच्या मनासारखं सगळं मिळणार आहे. इतकं जबरदस्त आपण त्या ॲपमध्ये देतोय. एक एक प्रकरण बाळांनो मी 4-4, 5-5 दिवस लावणार आहे. म्हणजे 5-5 व्हिडिओ 1.5-1.5 तासाची घेणार आहे एखाद्या छोट्या प्रकरणाला. मी काय बाकीच्यासारखं एका व्हिडिओमध्ये प्रकरण संपवणार नाही. बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत. आता इथं मी सोपं का शिकवतो, इथं हे युट्यूबला आहे. बरेच लोक नवीन आहेत ती, ह्यांना समजण्यासाठी मी ह्या सगळं शिकवतो हळूहळू. तिथे तुम्हाला स्पीड पण जादा असणार आहे. स्पीडमध्ये मी घेणार आहे फास्ट टॅग बॅच सारखं. आणि तिथं आपण काय केलंय, बेसिक बॅच आहे ती तुम्हाला मी 40 व्हिडिओ अगोदर दिलेत ना. म्हणजे तुम्ही तयार झालाय ना. एकदा का तुम्ही तयार झाल्यावरती ॲपमध्ये रेग्युलर प्रकरणाला मी का हळू शिकवलं का, तेच माझं स्पीड वाढणार आहे. कारण का मी तुमची तयारी बेसिकमध्ये करून घेतली म्हणून. त्यामुळे आताचे दर्जेदार ॲप आहे, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोच करा. परत वेळ वाया जाईल तर भरती जर निघाली तर तुम्हाला नंतर जर तुम्ही ॲप घेणार असाल तर तुम्हाला रिव्हिजनला फास्ट टॅग बॅचला वेळ मिळणार नाही. त्याच्यामुळे आता भरतीच्या अगोदर हा महिनाभराचा काळ तुम्हाला मिळेल. तोपर्यंत आपले सगळं शिकून निघा. त्या ॲपबद्दलची सगळी प्रोसेस, फी, व्हॅलिडिटी, मी काय काय दिलं या, हे सगळं तुम्हाला मी आज उद्या व्हिडिओच्या द्वारे सगळ्यांना हे पाठवणार आहे. पण तरी पण हे व्हिडिओ बघत राहा. ॲप आपलं डाउनलोड करून ठेवा. डाउनलोड केलेल्या व्हिडिओमध्ये आता ॲपमध्ये काहीच नाही.
आज संध्याकाळी त्याचे 2-3 व्हिडिओ मी डेमोचे टाकणार आहे, ते सगळ्यांनी बघा. तर भावना आजच्या पुरते एवढंच. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.